खाली एवढा वेळ बसलो हॉस्पिटलमध्ये, मला थोडं थोडं जमायला लागलं नाही का, थोडं थोडं कळायला लागलं कसं लावतात सलाईन हे ते, बघून बघून थोडंफार शिकलो असं वाटतंय मला. आणि मला रिपोर्ट बघायचं पण कळलं. मी रिपोर्ट पण बघितले नाही का 2-4 पेशंटचे. मग म्हटलं आता होतोय डॉक्टर. काय एवढं काय अवघड नाही त्याच्यात, सलाईन लावायला आलं बस. तेव्हा रिपोर्ट बघायला पण जमत आहे मला. अरे डेंजर आहे काम याचा, अवघड झालं. कोणचा आजार झालाय तेच का. रिपोर्टमध्ये काहीतरी चुकीचा रिपोर्ट आहे, रिपोर्टच चुकला आहे. त्या पेशंटचा ह्या पेशंटला आला आहे रिपोर्ट. आता वाटतंय टाकावं दवाखाना, चलल नाही चलल बघू. कोणी रे तिकडं. आणि मला हॉस्पिटलमध्ये कळत नाही हे सिस्टर सगळे बुटारण्या काय असतात, लांबट्या काय नसतात, सगळ्या बुटक्या. आणि इथं वर आहे ना टी व्ही लावला आहे, वर इकडे टी व्ही लावला आहे पण टी व्ही बंद आहे. टी व्ही का चालू नाही तेच माहीत नाही. टी व्ही लावला आहे तर चालू ठेवायला पाहिजे राव, तेवढंच हॉस्पिटलमध्ये करमणूक होत आहे. पण यांनी बंद ठेवला होता लाईट बिलमुळं. सडनली एक सिस्टर म्हणली आरेल लाव आरेल. म्हणलं आरेल ठोकता का म्हणलं आता, रॉकेट लॉन्चर. नशीब नाही म्हणले 2-4 ग्रेनेड फोडा. आरेल लावलं. ते काय आरेलच बघत होतो, शिकलो बघून थोडंसं. जमतंय बरं काय, एवढं काय अवघड नाही आहे. काल 1 तास बसून आहे ना सगळं शिकून घेतलं मी. मग सारखं बघत होतं इकडं तिकडं नाही का कसं करतात काय. मग मला त्यांनी ना लवकर घरी पाठवलं. ते जळत होते माझ्यावर, त्यांना वाटलं हा शिकला बेकला, त्यांनी तिकडं जाऊन दुकान टाकलं तर त्यांचा लॉस होईल ना, म्हणून त्यांनी पटक्यात मला घरी पाठवलं. म्हणले जा, नाही तर मला अजून 2-4 ट्रीटमेंट करायची होते. एक OT होती, ओटीमध्ये काम करायचं होतं मला. बेकार आहे लोक, शिकवत नाही. शिकायची इच्छा होती माझ्या, लय इच्छा होती, लय नाही शिकवला. लय बोर झाला बसून. तो एक टी व्ही लावलेला होता, टी व्ही बी बंद. टी व्ही लावता तर टी व्ही तरी चालू ठेवायला पाहिजे होता, टी व्ही बी बंद ठेवला आहे. नुसतं आरेल बघून घाबरलो. आरेल एवढा मोठा आरेल, अर्धा लिटरचा आरेल होता. म्हणलं आरेल लावा, आरेल म्हणजे आरेल डेट लावता का काय म्हणलं आता, आरेल रॉकेट लॉन्चर का ग्रेनेड टाकता काय कारण आरेल करत होते नुसते. इकडं ठोक तिकडं ठोक, नुसते सलाईनवर सलाईन. सगळ्यांना एकच औषध देतात वाटतं, सगळ्यांचं गुलाबी कलरचंच होतं.